नमस्कार. तुळजाभवानी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. वर्गमूळ काढणे झाले सोपे. आता आपल्याला 40चा वर्गमूळ काढायचं आहे. तर आपल्याला प्रचलित पद्धतीनुसार माहिती आहे, आपल्याला उत्तर काढता येईल. आपल्याला उत्तर काय येणार आहे याचं माहिती आहे आपल्याला. 6.334 हे आपण 6.324 हे उत्तर आपण येणारच आपलं उत्तर. परंतु आपण सोप्या पद्धतीनं ट्रिकने काय करता येईल बघा. 40च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे तर 36, म्हणजे 36चा वर्गमूळ काय येणार आहे 6 अधिक आपण काय करूया त्या 36मधून 36 वजा केल्यावर किती उत्तर येतं 4. मग 4 अंशस्थानी आणि छेदस्थानी काय करायचं, या 6ची डबल करायचं, 6 दुनी 12. आता याला छेद आणि भाग देता असेल तर देऊन टाकायचा. 4 1 4 4 3 12. उत्तर आपलं 6/1/3 उत्तर येऊ शकतं. परंतु आपण त्या 1च्या परत भाग दिल्यानंतर 1/3ला भाग दिल्यानंतर काय येणार आहे 3 1 3 0.33. म्हणजे बघा उत्तर काय आलं आपलं 6.33. आपण जवळपास आलेलो आहे. अशाच प्रकारे वर्गमुळात 10 याचं जर उत्तर काढलं तर बघा त्याचं एक्झॅक्ट उत्तर काय आहे 3.162. तर आपण काढूया 10च्या अगोदर कोणती वर्गमूळ संख्या आहे 9. 9चा वर्ग संख्या कोणती 9. 9चा वर्ग काय आहे वर्गमूळ 3 अधिक 3 9मधून 10मधून 9 गेले किती उरले 1 आणि छेदस्थानी 3चं डबल करायचे 3 दुनी 6. आता जर याला भाग दिला 6ला 1ने तर काय येणार आहे 0.16. म्हणजे काय येणार उत्तर 3.16. आपण जवळपास आलेलो याच्या. आता त्यानंतर पुढील उदाहरण बघत आहोत आपण वर्गमुळात 27. आता बघा वर्गमुळात 27. आता 27चा एक्झॅक्ट काय येणार आहे उत्तर तर एक्झॅक्ट उत्तर येणार आहे 5.196. आता आपण या जवळपास पोचणार आहोत. म्हणजे उत्तर एक्झॅक्ट येणार नाही, परंतु फास्ट उत्तर काढून आपण उत्तराच्या जवळपास जाणार आहोत. बघा 27च्या अगोदरची वर्गसंख्या 25, म्हणजे 25चा वर्गमूळ 5 अधिक आणि 27मधून 25 गेले किती लिहिले 2, वरती 2 लिहिले आपण आणि 5ची डबल संख्या 5 दुनी 10. या 2 10 परत याचा छेद एक भागाकार केला असता 2 1 2 2 पंचे 10 आणि या परत याला भाग दिला असता 1/5ला तर उत्तर काय येणार आहे आपलं 0.2. म्हणजे उत्तर काय आहे बघा 5.2. म्हणजे जवळपास आलेलं बघा 5.2 आणि 5.196. थोडाफार आपण जवळ येणार या ट्रिकनुसार. तर आपणही याचा वापर करावा. धन्यवाद.